गपग तू म्हणाली ती ऐकून नसेल आलं नीट है ना ताई? हो गपग तू सुमन चल यांची झोपण्याची व्यवस्था करून द्यावी लागेल आपल्याला. चल झोप आली असं चांगलीच आता. चल 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 सगळं नीट आहे तिथं काय आहे नाही ते बघून घे एकदा तुझ्या डोळ्याने. हा निर्लज्ज माणूस इकडे आले म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. बिचाऱ्या माझ्या ताईला आधीच ह्याच्यामुळे इतका त्रास सहन करावा लागलाय आणि आता बाहेर झोपावं लागणार आहे तिला एकटीला ते ह्याच्यामुळे. स्नेहाताई हा नाही तुमची बहीण मला मनातल्या मनात शिव्या देते असं वाटतं मला. नाही म्हणजे एवढं तेज त्याशिवाय येणार नाही त्यांच्या चेहऱ्यावर. तू आलो आलो आई आलो. सगळं नीट आहे ना? जात्यात. गुड नाईट. तेजा आणि वैदेचं खूप मोठं भांडण झालं. नाही ना वैदे घर सोडून निघून गेली. मला तर काय करावं ना काही कळतच नाहीये. एक मिनिट. काकी झोपली नव्हतीस ना बाळा? नाही एक मिनिट. हा काय ग काय झालं? जीव नुसता कासावीस झालाय ग. काही सुधरतच नाहीये म्हणून तुझ्याकडे आले. मला पण काहीच कळत नाहीये काकी. सगळं सुरळीत सुरू होतं. थाटामाटात लग्न झालं. घरात लक्ष्मी आली आणि कोणाची नजर लागली. ती पोर गेल्यापासून घर नुसतं सड पडलंय. खरे रात्र आली दारात आणि घरातली लक्ष्मीच शिरूसून बसली तर कसं करायचं? पण काकी आपण तरी काय करणार आहे यात?